सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यांना सूचना आणि नम्र विनंती की कुणीही स्टोरी कॉपी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे चांद मातला, भाग 121. चंद्रानं आता त्या मेकअप करायला आलेल्या मुलींना फटकवलं आणि बाहेर काढलं. मग आता शशी स्वतः आतमध्ये गेला आणि चंद्राला म्हणाला, चंद्रा हे काय आहे, आता तू अशी करणार आहेस का? चंद्रा म्हणाली, मला आधी सांग हे सगळं काय आहे. त्या माझे केस काढत होत्या आणि मला त्रास होतोय. शशी म्हणाला, चंद्रा अगं थोडासा त्रास होतोच, पण त्यानंतर तू खूप छान दिसशील, ब्युटिफुल. चंद्रा म्हणाली, नको मला ब्युटिफुल दिसायला, मी आहे तशीच बरी आहे. तुला लग्न करायचं असलं तर कर, नाहीतर राहू दे. आणि शशीसुद्धा चिडून म्हणाला, मग राहू दे, जा तू इथून, मला तुझा मेक ओव्हर करायचा आहे म्हणजे आहे. माझी बायको मला अशी गावंढळ दिसलेली चालणार नाही. लग्नात माझे मित्र येतील, इतके गेस्ट येतील आणि बघतील की मी नक्की कोणासोबत लग्न केलं आहे. आणि तुला जर गावंढळ अवतारात बघितली तर हसतील माझ्यावर आणि मला म्हणतील, करून करून काय ध्यान केलं गावाकडचं. आणि मला जर हसले ना ते सगळे तर लक्षात ठेव. आणि इतक्या सगळ्या छान छान मुली मागे लागलेल्या असताना मी तुझ्यात काय पाहिलं असतं म्हणतील सगळे. आता हे ऐकून चंद्रा थोडी निराश झाली आणि म्हणाली, मग तू सांग की सगळ्याला, मी आहे तशीच तुला पसंत आहे. शशी म्हणाला, ते तर झालंच ग, मी सगळ्याला सांगेन तू आहे तशी मला पसंत आहे. तुझं गावंढळ बोलणं, तुझं गावंढळ वागणं सगळं ठीक आहे, पण ॲटलिस्ट थोडासा मेक ओव्हर करून घे. आणि मी तुझ्यासाठी इतकं ॲडजस्ट करतोय, मग तू माझ्यासाठी इतकं करणार नाही का, स्वतःला बदलणार नाही का? चंद्रानं आताची घडी घातली आणि बेडच्या एका कोपऱ्यात गाल फुगवून बसली. आणि शशी त्या पार्लरवाल्या मुलींना म्हणाला, तुम्ही थोडं बाहेर जा, थोड्या वेळात ती तयार होईल. मग त्या मुली बाहेर गेल्या आणि त्यानं दरवाजा लावला. आणि मग शशी तिच्या शेजारी जाऊन तसाच हाताची घडी घालून तिच्या पाठीला पाठ लावून तोंड फुगवून बसला. आणि साधारण 1-2 मिनटे गेले आणि तिनंच त्याच्याकडं बघितलं आणि म्हणाली, आता काय झालं, असा का बसलास, लग्नाची कामं नाहीत का? आणि तो म्हणाला, कुणाला करायचं लग्न, मला नाही करायचं लग्न. त्यापेक्षा ती बिजली खूप छान होती, मी सांगेल ते करायला एका पायावर तयार होती. आत्ता जातो तिच्याकडेच आणि तिला होकार देऊन टाकतो. तसा चंद्राला राग आला. तिनं त्याचा गळा पकडला आणि म्हणाली, आता असं करशील का, खबरदार जर आता कुणाकडं बघितलं तर. शशी म्हणाला, आता नाही पण नंतर बघणार मी, कारण तू अशीच राहणार गावंढळ. मला मात्र दुसऱ्या मुली आवडणार, पुन्हा तुझं काय होईल मग? त्यासाठी तू नेहमी छान दिसली पाहिजे. आणि तू माझं ऐकणार आहेस की नाही ते सांग मला. चंद्रा आता उठली आणि तिनं दरवाजा उघडला आणि त्या पोरींना म्हणाली, या ग आत. आणि आता त्या पोरी घाबरत घाबरत आतमध्ये आल्या. आणि चंद्रा शशीला म्हणाली, तुला पण तुझे केस काढून घ्यायचेत का, तुझी दाढी काढू दे का? तशी त्या पोरी हसल्या. आणि शशी हसून म्हणाला, नको नको, मी ना असाच हँडसम दिसतो. आणि चंद्रा चिडचिड करत म्हणाली, स्वतःचे केस म्हणजे म्हणे हँडसम दिसतं आणि आमच्या केसांनी आम्ही गावंढळ दिसतो. काय काय एकेकाचे नखरे, आता जा बाहेर. असं म्हणून तिनं त्याला बाहेर हकलला आणि त्या पोरींना म्हणाली, हे बघा, जास्त दुखवायचं नाही, जे काय असेल ते हळूहळू करायचं. आणि त्या पोरी तिला गोड बोलून म्हणाल्या, मॅडम तुम्ही फक्त शांत झोपा, आम्ही सगळं करतो. आणि मग तिला गाणी लावून दिली, तिच्या डोळ्यांवर काकडीचे काप ठेवले आणि चंद्राला शांत वाटायला लागलं. पण तिनं एक काकडीचा काप उचलला आणि खाऊनच टाकला. आणि पुन्हा म्हणाली, जे खायचं ते डोळ्यावर कशाला ठेवायचं? आणि त्या पोरींनी हसून पुन्हा तिच्या डोळ्यावर काकडीचा काप ठेवला. आणि चंद्राला आता शांत झोप लागल्यासारखं झालं. आणि मग त्या मुलींनी तिच्या भुवया कोरल्या. तिचे लांबसडक केस जे अस्ताव्यस्त वाढलेले होते झाडूसारखे, त्याला छान कट करून व्यवस्थित आकार दिला. तिच्या पायाला हाताला वॅक्स केलं, फेशियलसुद्धा केलं. एकाच वेळी 3-3 मुली तिच्या शरीरावर काम करत होत्या. तिच्या नखांवर सुद्धा काम केलं. आणि साधारण 2 ते 2.5 तासांनी चंद्रा मोकळी झाली. आणि त्या मुलींनी स्वतःचा घाशा गुंडाळला आणि तिचा पूर्ण मेक ओव्हरच करून टाकला. चंद्रानं आता स्वतःला आरशात बघितलं आणि ती अजिबात ओळखू शकली नाही स्वतःला.
आणि उगीचच गालाला कपाळाला हात लावून हे मीच आहे का असं म्हणायची. आणि मुली म्हणाल्या, बघा मॅडम, म्हटलं होतं की नाही तुम्ही छान दिसाल, आता तुमचे सर दुसऱ्या मुलीचं नावही घेणार नाहीत. आणि चंद्रा हसून म्हणाली, आणि घेतलं पण नसतं, मी तर काय सोपी आहे का, त्याची मुंडी पकडून खाली वाकवलं असता. आता मी त्याच्यासाठी इतकं सगळं केलंय, आता ना त्यानं दुसरीकडे बघितलं ना तर याद राखेल तो. पण मला आवडलं बरं का तुमचं हे काम. मग त्या मुलींनी आणखीन एक पॅकेट तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, मॅडम हे घ्या. चंद्रा म्हणाली, हे कशासाठी? एका मुलीनं तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि म्हणाली, आता तुमचं लग्न होणार ना, मग पहिली रात्रही होणार आणि पहिल्या रात्री काय काय असतं हे तुम्हाला कळेलच, पण तुम्ही ती स्वच्छतासुद्धा करा. आणि हे ऐकून चंद्राला फार लाज वाटली आणि बाई गं, काय काय सोपस्कार असतात या लग्नाचे असं तिला वाटलं. आमच्या गावाकडे तर असलं काहीच नसतं, कुठला मेकअप आणि कुठलं काय, थापायची पावडर, गंधाचा मळवट भरायचा, चॉकलेट आणि पांढऱ्या मोठं लट्ट बाशिंग कपाळावर बांधायचं आणि झालं का. आणि लग्न झालं की 4 दिवसांनी पुन्हा पोरीच्या हातात शेणाची पाटी, खुरपं आणि कोयता. आई बापाकडे पण तेच करायचं, सासरे गेल्यानंतर पण तेच करायचं, कसलाही बदल नव्हता. पण या शिट्टीमध्ये लय काय काय असतं असं तिला वाटलं. आणि ती म्हणाली त्या मुलींना, मला आधी सांगा, हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं? त्या साहेबांनीच सांगितलं का? आणि त्या मुली म्हणाल्या, नाही नाही, त्यांनी नाही सांगितलं, पण हे आपलं आमचंच काम आहे, बायकांचं, बायकाच बायकांना सांगतात ना. आणि पूर्ण लग्नाची तयारी म्हणजे हे सगळं असतं की हो त्यात. डोक्यावरचे केस सोडले तर सगळे केस काढायचे असतात अंगावरचे. आणि चंद्रानं स्वतःच्या केसांकडे सुद्धा बघितलं, पुढे घेतले आणि बघायला लागले आणि म्हणाली, ए माझे केस कशाला कापले, आता आई ओरडेल की, तिला नाही आवडत माझं शेंड कापलेलं. आणि त्या मुली हसल्या आणि म्हणाल्या, आमचं काम झालं, आता आम्ही निघालो. मग त्या बाहेर आल्या आणि शशीनं त्यांचं पेमेंट केलं. आणि त्यानं आज जाऊन चंद्राला बघितलं आणि डोळे विस्पारून तिच्याकडे बघू लागला आणि नुसतं गालात हसून म्हणाला, चंद्रा, आता तुला कुणीच गावंढळ म्हणणार नाही, फक्त ना थोडीशी भाषा सुधार. चंद्रा म्हणाली, आता तरी दिसते का ब्युटिफुल. आणि शशी फार हसला आणि हळूच मंद आवाजात म्हणाला, ब्युटिफुल, आणि बाहेर गेला. मग चंद्रासुद्धा बाहेर आली आणि तिला मेहंदी काढण्याचा प्रोग्राम सुरू झाला. दोन्ही हात भरून पाय भरून खूप सुंदर मेहंदी काढली जात होती. रवी शेठ आणि शारदासुद्धा चंद्राचा असा मेकओव्हर झालेला बघून चकित होऊन तिच्याकडे बघायचे. आणि खरंच अगदी चंद्रा नावासारखी आता चंद्राची कोर वाटत होती. मग तिची मेहंदी झाली, तिचा चुडासुद्धा भरला आणि दुसऱ्या दिवशी शशी आणि चंद्राचं लग्नाचा मुहूर्त जवळ आला. आणि त्याआधी साखरपुडा झाला. हिरवीगार साडी घातलेली चंद्रा समोर आली शशीच्या आणि शशीला तो हिरवा रंग बघून त्रास व्हायला लागला. हिरवी साडी, हिरवा चुडा भरलेली चंद्रा तर खूप सुंदर दिसत होती, अगदी नक्षत्रासारखी गोड, पण तिच्याकडे त्याला बघूसुद्धा वाटत नव्हतं. आणि तो सतत नजर चोरायचा. आणि पांडू त्याच्या शेजारीच होता आणि म्हणाला, छोटे शेठ, मी काय म्हणत होतो तुम्हाला, पहिल्या रात्री जर बायको हिरवी साडी घालून आली डोळ्यासमोर तर काय कराल? अशीच नजर चोराल का? अहो, एकदा धाडस करून तिकडं बघा आणि तुमचा तो राग, ती भीती काय असेल ते घालवून टाका बरं. चंद्राला सुद्धा आता कळत होतं की त्याला त्रास होतोय, पण त्यानंही आणि तिनंही पटकन तो साखरपुड्याचा कार्यक्रम उरकला, एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि पुन्हा चंद्रा साडी बदलायला गेली. मग काही वेळातच हळदीसाठी पिवळी साडी घालून आली. पिवळा कुर्ता घातलेला शशी, दोघेही खूप गोड दिसत होते. आणि रवी शेठने चाळीतल्या सगळ्या लोकांना बोलवलं होतं. चाळीतल्या काकू, आत्या, मावशी सगळ्या मिळून शशी आणि चंद्राला चोळून चोळून हळद लावत होत्या. ही सगळी लोकच रवी शेठ आणि शशीच्या जीवाभावाची होती. मग शशी आणि चंद्राला एकमेकांना हळद लावायला सांगितली आणि शशीनं हळदीची मूठ हातात घेतली आणि चंद्रानं तोंड लपवलं आणि ती त्याला हळद लावू देतच नव्हती. आणि पांडू मला, छोटे शेठ, आता तर अख्खी मूठ भरून हळद चारायची बरं का, अजिबात मागं हटायचं नाही. आणि इकडून रखमा आणि दुसऱ्या बायका म्हणाल्या, चंद्रा, तोंड लपवून घे ग पदरानं, अजिबात हळद लावून घेऊ नकोस, बघूच किती प्रयत्न करतात छोटे शेठ.
आणि आता चंद्रानं तोंड झाकून घेतलं आणि शशीनं दोन्ही हाताने तिला हळद लावण्याचा प्रयत्न केला, पण आता ती ऐकत नव्हती. आणि शशीनं पाठीमागून तिच्या कमरेत हात घातला, तिला गुदगुल्या केल्या. तशी चंद्रा लाजली, हसली आणि तिनं पदर सोडला. आणि शशीनं तीच संधी साधून ती हसत असताना तिच्या तोंडात अख्खीच्या अख्खी हळदीची मूठ घातली आणि तिच्या गालाला चोळून चोळून हळद लावली. आणि आता चंद्राची बारी होती. मग तिनं ही मूठ भरून हळद घेतली आणि त्याचे गाल तिच्या हाताला येतच नव्हते, म्हणून जाग्यावरून उठली, पाठीमागून त्याला हळद चारण्याचा प्रयत्न करत होती. पण शशी तोंड उघडत नव्हता आणि चंद्रानं त्याच्या गालालाच फक्त हळद लावली आणि जागेवर येऊन बसली. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, तुम्ही जिंकला बरं का, हा हळदीचा डाव तुमचा झाला. आणि शशी सुद्धा त्याची कॉलर टाईट करत मला, मग आपण बायकोचं ऐकत नसतो. आणि रवी शेठ हसून म्हणाले, अजित, मला सुद्धा असंच वाटायचं, पण लग्न झालं आणि खरं खरं कळलं की बायकोच आपलं ऐकत नसते. तसे सगळे खूप मोठ्यानं हसले. शशी सुद्धा हसला आणि चंद्राला आता हळदीची मूठ घेतली आणि त्याच्या तोंडात घातली. आणि ते बघून पुन्हा सगळे खूप मोठ्यानं हसले. आणि शशी लगेच मला, बाबा, यू आर राईट, माझी माघार आहे. आणि पुन्हा सगळे मोठ्यानं हसले. मग दोघेही आंघोळीला गेले आणि आता लाल शालू घातलेली चंद्रा लग्नासाठी तयार व्हायला लागली. आणि शशीसुद्धा सूट बूट घालून तयार होत होता आणि हँडसम रुबाबदार दिसत होता. आणि नाजूक चवळीच्या शेंगेसारखी चंद्रा लाल शालूमध्ये एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती. हातभर हिरवा चुडा, मेहंदी, तो मेकअप, हे सगळं तिच्या सौंदर्यात भर घालत होतं. आणि मग शशी भोल्यावर येऊन उभा राहिला आणि चंद्रासुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली. शशीसमोर येऊन उभा राहिली आणि आता तो तिच्याकडे भान हरवून बघत होता. चंद्रा मात्र मान खाली घालून भावूक होऊन उभा होती, कारण तिला आता तिच्या आईची फार आठवण येत होती. चंद्राचं लग्न व्हावं अशी तिची किती अपेक्षा होती आणि किती इच्छा होती मनापासूनची, जशी प्रत्येकच आईबापाची असते. आणि जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हाच आईबाप तिच्या लग्नाचीही स्वप्न बघायला लागतात. तिच्या बापाने तर आयुष्यभर बापाचं सुख दिलं नाहीच. तिची आई आणि तीच होत्या एकमेकींना. आणि आज आपण पुन्हा लग्न करतोय आणि आईला हे माहीतसुद्धा नाही. ती इथं असती तर किती बरं झालं असतं. तिला तर माहीतसुद्धा नाही की रमेश सोबत लग्न केल्यानंतर माझ्यासोबत काय काय झालं, असा विचार ती करत होती. शशीनं आता तिचे पाण्यानं भरलेले डोळे बघितले आणि तिच्या मनात काय खळबळ माजली आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि स्वतःकडे बघायला लावलं आणि तिला हळूच म्हणाला, चंद्रा, रडू नकोस. आपला संसार सुरू झाला की आपण नक्की तुझ्या आईला भेटायला जाऊ आणि मग तू तुझ्या नवऱ्याची ओळख करून दे. चंद्रानं डोळे पुसले. दोघांच्या मध्ये अंतरपाट पकडला. दोघेही एकमेकांना दिसेनासे झाले आणि गुरुजी म्हणाले, शुभमंगल सावधान. आणि शशी आणि चंद्राच्या अंगावर पहिल्या अक्षता पडल्या.